नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. संजय राऊत, ठाकरे सेनेचा भोंगा पुन्हा वाजू लागला. महिन्यापेक्षा जास्त वेळच्या आजारपणानंतर संजय राऊत यांनी आज पहिल्यांदाच पत्रपरिषद घेतली, पत्रकारांशी संवाद साधला. राऊत म्हणाले, 1 महिन्यापेक्षा जास्त काळ मी कैदखान्यात होतो, घरच्या आणि रुग्णालयाच्या. उद्धव ठाकरेंचं माझ्यावर बारीक लक्ष आहे. मी कुठे बाहेर पडतोय का यावर लक्ष आहे त्यांचं. आताही मी बाहेर पडलो पण त्यांच्या परवानगीशिवाय. पण आता बाहेर का पडले याचं उत्तर त्यांनी दिलेलं नाही. पण संजय राऊत यांच्यामधला पत्रकार गप्प राहू शकत नाही, तो बाहेर आला. संजय राऊत म्हणाले, माझ्या तब्येतीत सुधारणा होत आहे, रेडिएशनचा भाग संपलाय, उपचार कठोर असतात, आजारापेक्षा उपचार भयंकर असतात, ते मी भोगतोय. डिसेंबर नंतर मी पूर्ण बरा होईल, असंही त्यांनी बोलून सांगितलं. संजय राऊतांनी आपल्या स्वभावानुसार विरोधकांना चिमटे सुद्धा काढले. राऊत म्हणाले, उद्या निवडणूक आहे. शिंदे गटाच्या गुलाबो गँगने सांगितलं आहे की 1 तारखेला लक्ष्मी दर्शन होणार आहे. निवडणूक आयोगाने याची दखल घेतली पाहिजे. काही ठिकाणी 10,000 15,000 एका मतामागे भाव आहे. एका मतामागे 10 ते 15,000 लक्ष्मी दर्शन सुरू आहे. नगरपालिका निवडणुकीमध्ये इतका पैशाचा खेळ कधीच झाला नव्हता. मुख्यमंत्री किंवा सरकार या निवडणुका लढवत नव्हते कधी. स्थानिक कार्यकर्त्यावर या निवडणुका सोडल्या जायच्या. पण आता मुख्यमंत्रीच मैदानात आहेत, सरकार मैदानात आहे, 5-6 हेलिकॉप्टर्स फिरत आहेत सत्ता पक्षाची, खासगी विमानं फिरत आहेत. प्रत्येक निवडणुकीसाठी म्हणजे प्रत्येक निवडणुकीसाठी 15 कोटीचं बजेट आहे. म्हणजे लक्ष्मी दर्शन कशा पद्धतीने सुरू आहे ते संजय राऊतांनी सांगितलं. स्थानिक कार्यकर्त्यांवर या निवडणुका एरवी सोडल्या जात होत्या, स्थानिक कार्यकर्त्यांकडे सोडलं जायचं. पण आता सरकारच मैदानात आहे, मंत्री संत्री मैदानात आहेत. लोक म्हणतात विरोधक निस्तेज आहेत, पण तशातला मुळीच भाग नाही. राज्याची निवडणूक संस्कृती उद्ध्वस्त झाली आहे. याबद्दल राऊतांनी खंत व्यक्त केली की निवडणूक संस्कृती उद्ध्वस्त झाली आहे. मागच्या 4-5 वर्षात, आणि हे काम कुणी केलं, मागच्या 4-5 वर्षात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात निवडणूक संस्कृती उद्ध्वस्त करण्यात आली आहे. सध्या तू मोठा की मी मोठा यासाठी 3 सत्ताधारी पक्षामध्ये स्पर्धा सुरू आहे. म्हणजे महायुतीतल्या 3 पक्षामध्ये स्पर्धा सुरू आहे की मी मोठा की तू मोठा. शिंदे सेनेला राऊतांनी चिमटे काढले, डिवचले. राऊत म्हणाले, शिंदे सेनेचा कोथळा अमित शहाच काढतील. म्हणजे पहिला निशाणा राऊतांनी एकनाथ शिंदे यांनाच केला आहे. एकनाथ शिंदे
आणि अमित शहा यांची मैत्री असं बोललं जाते. राऊतांनी ते सांगितलं की पहिला कोथळा अमित शहाच काढतील एकनाथ शिंदेचा, शिंदे सेनेचा. आता काँग्रेसबद्दलही संजय राऊत बोलले की काँग्रेस स्वबळावर लढत आहे, त्यामुळे महाविकास आघाडी अडचणीत आली आहे. त्यावर खोचक विधान संजय राऊतांनी केलं आहे. संजय राऊत म्हणतात की बिहार निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला असेल तर त्यांनी स्वबळावर लढावं, अवश्य लढावं. ते म्हणाले भाऊ की मुंबई भाजपला अदानींच्या घशात घालायची आहे. भाजप हा मुंबईचा शत्रू आहे आणि ते थांबवायचं असेल तर राज ठाकरेंना सोबत घेणं, बरोबर घेणं आवश्यक आहे, असंही त्यांनी सांगितलं. एकूणच आता राज ठाकरे म्हणजे संजय राऊत मैदानात आले आहेत. संजय राऊत रिटर्न. आजारामुळे त्यांचं बोलणं बंद होतं. एरवी ते दररोज सकाळी प्रेस पुढे यायचे, पत्रकारांशी बोलायचे. आता आजारपणामुळे निर्बंध आले आहेत, पण तब्येत सुधारत आहे असं संजय राऊत यांनी स्वतःच सांगितलं. त्यामुळे माहीमचा हा भोंगा लवकरच रोज वाजू लागेल असं एकूण लक्षणं दिसत आहेत. संजय राऊतांना आपण शुभेच्छा देऊया.